हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ॲक्च्युली मला एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता, जो रिसेंटलीच मला आला जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला होता. सो एकदम जर असा वेगळाच बोलू शकता, एक वेगळाच एक्सपिरियन्स किंवा मी असं कधी कोणाकडून ऐकला नव्हता, असा खतरनाक असा मला एक्सपिरियन्स आला आहे. सो मी रिसेंटलीच एका इंटरव्ह्यूसाठी गेली होती. तर त्यांनी बघितलं की लाईक माझ्या एज्युकेशनच्या नंतर थोडासा गॅप होता आणि त्याच्यानंतर मी माझी फर्स्ट जो कंपनी होती ती जॉईन केली होती. फर्स्ट कंपनी जी आहे मी 3 वर्षाच्या नंतर सोडली. तर त्याच्यामध्ये पण इन बिटवीन मी आय थिंक मी ऑगस्टच्या आसपास सोडलं होतं. त्याच्यानंतर गणपती होते. सो बिंग अ महाराष्ट्रीयन, तुम्हाला माहितीच आहे गणपती म्हणजे गणपती म्हणजे किती आपल्याकडे मोठा फेस्टिवल असतो. मी गणपतीच्या नंतर मग जॉब शोधायला सुरुवात केली. देन एक्झॅक्ट नॉट 1 मंथ 1 मंथच्या नंतर मी दुसरी कंपनी जॉईन केली. ठीक आहे, ती कंपनी जॉईन केली. त्याच्यानंतर मी ती पण सोडली आणि आता मी त्या जिथे मी इंटरव्ह्यूला गेली होती ती माझी थर्ड कंपनी होती. तर प्रत्येक माझ्या जॉबच्या नंतर 1 मंथचा गॅप. सो त्यांनी असा क्वेश्चन केला की तू लगेच का जॉब सोडलास, तू दुसरा हातात का नाही घेतला. बाबा तो माझा प्रॉब्लेम आहे ना, मी जॉब सोडेन आणि त्याच्यानंतर बघेन. म्हणजे हे असा प्रश्न असे प्रश्न कोण विचारतात. म्हणजे मी आतापर्यंत एवढे इंटरव्ह्यूजला गेली आहे, म्हणजे असे मला तर फालतू वाटले ते क्वेश्चन. तुम्ही असं कसं एखाद्याला म्हणजे कसं विचारू शकता. प्रत्येकजण काही गॅप घेऊ शकतो. 1 महिन्याचा गॅप होता. इजंट लाईक म्हणजे असं नव्हता की लाईक 1 वर्षाचा गॅप वगैरे होता. तो चांगला जॉब भेटण्यासाठी कितीतरी माणसं 3-3, 4-4 महिन्यांचा ब्रेक घेतात किंवा ब्रेक असतो इन बिटवीन, जेव्हा तुम्ही फर्स्ट आणि जेव्हा सेकंड कंपनी जॉईन करता त्याच्यामध्ये. सो आय वॉज लाईक की भाई हे कसले क्वेश्चन आहेत. लाईक तू ग्रॅज्युएशन 2021ला कम्प्लीट केलं, तू ही वाली कंपनी 22ला का जॉईन केली. म्हटलं साप एवढं कोण विचारतं डीपमध्ये की लाईक तुला कायच आहे. हेल्थ इश्यूमध्ये पण एकदम क्रिटिकल काय आहे. जे समटाईम्स आपण नाही, आपल्याला नसतं सांगायचं की लाईक पर्सनल आहे, एवढं पण नाही आपल्याला सांगायचं, तरी एवढं विचारत होते. त्याच्यानंतर थर्ड थिंग अशी होती की दे आर आस्किंग लाईक यू आर 25 राईट. आता तू 25 वर्ष म्हणून तू 26 रनिंग आहे तुला, तर तुझं लग्नाचं प्लॅनिंग असेल. सो तुझं असं काही लग्न वगैरे ठरलं आहे का, किंवा लग्न वगैरे असं कधी आहे असं विचारत होते. बिकॉज दे डोंट हायर मतलब असं होतं त्यांना की लग्न झालेल्या किंवा लग्न ठरलेल्या मुली त्यांना नको होतं. म्हणजे लग्न होणं किंवा हे तर पर्सनल गोष्ट आहे राईट. लग्नानंतरही खूप माणसं कामं करतातच ना. गरजेचं नाही आहे की लग्न झाला तर माणूस, ती पर्टिक्युलर व्यक्ती किंवा ती वुमन काम करणार नाही असं तर नाही आहे ना. आणि ती तिची पर्सनल थिंग आहे की बाबा ती लग्न करेल नाही करेल, कितव्या वर्षी करेल, ते तिचं आहे. तुम्ही असं डिसाईड नाही करू शकत की तिला कामाला ठेवायचं की नाही. हे तिच्या मॅरिटियल स्टेटसवरून नाही डिसाईड करू शकत. खूप साऱ्या अशा ज्या आहेत मॅरिड वुमन्स आहेत, ते खूप चांगल्या पोझिशनवर आहेत आणि ते तेवढ्या डेडिकेटेडली कामसुद्धा करतात. बट हे एकदमच म्हणजे ना असं होतं की बाबा मी बोलली असे फालतूचे प्रश्न विचारल्या कंपनीमध्ये मला अजिबात जॉबला नाही जायचं. कारण की त्यांना असं होतं की लाईक मॅरिड झाल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर शिफ्ट होतो. म्हणजे नवऱ्याच्या घरी जातो जेव्हा लोकेशन खूप लांबचं असतं, तर ऑब्वियसली आपल्याला ट्रॅव्हलिंग करायला जमत नाही. सो खूप सारे म्हणजे जे असतात लेडीज असतात ते सोडून टाकतात जॉब. ऑब्वियसली त्यांचंही बरोबर आहे. जेव्हा तुम्ही फॅमिली सांभाळता तर त्यांनासुद्धा तुमच्या फॅमिलीला टाईम देणं, घरातली कामावर, ऑफिसचं काम करणं, ह्या सगळ्या गोष्टींना ज्याला बॅलन्स करावं लागतं. सो ऑब्वियसली त्यांना लोकांना नियर बाय बघावंच लागेल राईट. पण ह्यांचं असं म्हणणं की तुम्ही एकदा आता इथे जॉबला लागला ना, ॲटलिस्ट तुम्ही 3 ते 4 मला म्हणजे असं त्यांनी बोलले होते मला की तू 3 ते 4 वर्ष इकडेच काम करशील ह्याची गॅरंटी दे, देन वी विल हायर यू. हा काय प्रश्न मला तर म्हणजे तो लॉजिकच नाही. आणि लिटरली माझे 4 ते 5 राऊंड झाले. त्याच्यामध्ये प्रत्येक जण तेच माझ्या लग्नाचाच टॉपिक घेऊन बसले होते की बाबा तुझं लग्न ठरलं आहे का, तुझं लग्न कधी आहे. कारण की आम्हाला अशी माणसं नको आहे की लाईक, कारण की लग्न ठरल्याच्यानंतर हे लोक खूप सुट्ट्या घेतात XYZ. त्याच्यानंतर इश्यू क्रिएट होतात आम्हाला, आम्ही तुम्हाला एवढा शिकवणार आणि तुम्ही निघून जाणार. ॲक्च्युली काही लग्नाने काय मॅटर करतं. लग्न झालं तरी माणूस जॉबला जातोच. आत्ताच्या टायमाला तर सगळ्या लेडीज जातात. ऑलमोस्ट 98% तरी ज्या वुमन्स आहेत त्या जॉब करतात.
आणि जे मला क्वेश्चन्स विचारत होत्या ना, ज्या होत्या 2 ते 3 सिनियर पोझिशनला होत्या आणि याच्या त्यासुद्धा मॅरिड होत्या. मग त्या जर तुम्ही स्वतः जर असं हे काम करू शकता, तुमची फॅमिली सांभाळून, एखादी वुमन का नाही करू शकत? आणि तिच्या कामाबद्दल तुम्ही तिचं लग्न झालं की नाही ह्याच्याने कम्पेअर नाही करू शकत. तिला नाही तुम्ही डिसाईड करू शकत की जर ती मॅरिड आहे किंवा तिचं आता लग्न होणार तर ती काम नाही करणार. काहीही फालतूचे प्रश्न. खूपच म्हणजे खतरनाक एक्सपिरियन्स होता तुम्हाला सांगते ना, खूपच जास्त. सो आजच्यासाठी बस इतकंच. चला बाय, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.